बातमी नागपूरमधून मुलींच्या वसतिगृहात शिरून 2 आरोपींकडून मुलींचा विनयभंग करण्यात आलेला आहे। मध्यरात्री 3 वाजता आयसी चौकामधल्या वसतिगृहामधली ही घटना आहे। आरोपी मुलीचा मोबाईल सुद्धा घेऊन गेल्याची माहिती आहे। तर रात्री 3 वाजे मी झोपलेली होती आणि रात्री 3 वाजे मी म्हणजे पाहते तर एकदम मला म्हणजे टच वगैरे बॅट टच वगैरे केलं। तर माझी झोप जशी उघडली तसे समोर माझ्या बेडच्या समोर 2 मुलं होते आणि जशी मी म्हणजे बसली झाली ना तसे ते रूम मधून निघून गेले। आमचा दरवाजा 5-6 वेळेस ठोकली। माझे हात सुन्न पडून गेले होते आणि माझ्या तोंडातून आवाज तक नाही निघत होती एकदम त्यांना बघून, कारण मी माझ्या रूम मध्ये एकटी होती। मॅम मोबाईल घेऊन गेले ते? हां, माझा मोबाईल सुद्धा घेऊन गेले ते। काय भावना आहे? भीती वाटते आता? हो सर, फक्त सिक्युरिटीचे म्हणजे सिक्युरिटी पाहिजे। आतापर्यंत काही असं काही घडलेलं नाही आहे, पण आता मनात भीती निर्माण झालेली आहे की असं काही घडू शकते। तुझं काय वाटतं? काही नाही, ते सिक्युरिटी पाहिजे फक्त स्ट्रॉंग, की जेणेकरून दुसऱ्यांदा असं घडलं नाही पाहिजे। कोणत्याही मुलींना काही होऊ नये, कारण खूप दूरच्या मुली इथं राहत आहेत, आई बापापासून लांब राहत आहेत इथं। नो सर, ॲक्च्युली आम्ही यांच्या भरोशावर इथे असतो ना। आधी स्टार्टिंगला आम्ही राहायचो तर आम्हाला असं वाटायचं की गार्ड काकू आमचे करतात बा निगराणी, म्हणून मुली बेफिकर हॉस्टेलला राहायच्या। बट कालचं कृत्य झाल्याच्या नंतर माझ्या रूमच्या मुली आम्ही स्वतः नाही झोपले। एखादा कुड आवाज आला की आम्हाला रात्रभर झोप नाही लागली सर। त्याच्यामुळे खूप खरंच भीती वाटते आता।